काँग्रेसने महाराष्ट्रातील बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची यादी दिल्लीतून जाहीर होते। काल शरद पवार आणि जयंत पाटील हे मातोश्रीवर आले। त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। प्रचाराची रणनीती ठरवण्यासंदर्भात ही बैठक झाली। शरद पवारांसोबत नेहमी सकारात्मक चर्चा होते। शिवसेनेची पहिली यादी तयार आहे, दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ। महाविकास आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकरांना 4 जागांचा दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे। या देशात आणि महाराष्ट्रात जे ईदी आमीनचे राज्य सुरू आहे, संविधान गिळत आहेत, संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान गिळण्याचा प्रयत्न करत आहेत। संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासोबत ठामपणे उभे राहतील। बाळासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आम्हाला माहीत आहे, त्यांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे, त्यांचे संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत आहे। बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात, पण त्यामध्ये समाजहित असते, हीच त्यांची ताकद आहे। पूर्वी जागा वाटप असेल तर मातोश्रीवर बैठका व्हायच्या, आता यांना दिल्लीत जावं लागतं। शिंदे अजित पवार यांना जागांसाठी दिल्लीत जावे लागते। छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावे लागते। छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने स्वतः घेतला। आम्हाला दिल्लीत जाण्याची गरज लागली नाही। आमचे जागा वाटप आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो, आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कुठलीही प्रतिष्ठा नाही। मोगल काळात मंडलिक संस्थांचे वर्चस्व होते, तेच महत्त्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये आहे। रामलीला मैदानावर महारॅली आहे। देशभरातून हुकुमशाही विरोधात लोक एकवटणार आहेत। देशावर हुकुमशाही राज्य सुरू आहे, त्या विरोधात आम्ही सर्व एकवटणार आहोत। महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार हे त्या मेळाव्याला उपस्थित राहतील। संघर्ष अजिबात नाही। कंगना राणावत या अभिनेत्री आहेत, पद्मश्री आहेत, त्याला आम्ही काय आक्षेप घेणार नाही। व्यक्तिगत संघर्ष असल्याचं कारणच नाही। उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत, आमच्यासाठी आदर्श आहेत। छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा तिकीट द्यायचे होते त्यावेळी आम्ही एकमेकांना विचारून निर्णय घेतला आहे। आम्हाला दिल्लीत जाऊन बसायची गरज लागली नाही। काँग्रेसनं बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत महाराष्ट्रात। काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे। काँग्रेसची यादी ही दिल्लीतून जाहीर होते। काल सन्माननीय शरद पवारजी आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवरती आले। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। ती चर्चा साधारण पुढल्या रणनीती संदर्भात, जे 3 पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशा प्रकारे राबवायची, उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का, या संदर्भात चर्चा झाली। आणि ती चर्चा अर्थातच पवार साहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते। शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणालो होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलं। माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही आघाडीमध्ये आहे का, हा प्रश्न आपण कायम विचारत असतो। आम्ही म्हणतो आहे। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे। त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली। चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले। चर्चा कालपर्यंत सुरू होती, आजही राहील। महाविकास आघाडीकडून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक जो 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे, तो कायम आहे। आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या संपलेल्या नाहीत। आणि आम्हाला खात्री आहे की या देशात आणि महाराष्ट्रात जे ईदी आमीनचं राज्य सुरू आहे, हुकुमशाही वेगळ्या पद्धतीनं ईदी आमीनचं राज्य सुरू आहे, संविधानच गिळतायत, म्हणजे नरसंहार होतो। ईदी आमीन हा नरभक्षक होता। हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात।
डॉक्टर आंबेडकरांचं संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. नाशिकमधून छगन भुजबळ निवडणुकीच्या तयारीत आहे. आता असे तयारी सगळेच करतात, पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे. परत जागा त्यांची काही अजित पवार देणार नाहीत ना. शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती. पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत, पवार भुजबळांचे नवीन अजित पवार आणि भुजबळांचे गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत, ते ठरवतील जागा द्यायची की नाही. यांच्या हातात काय आहे? ना शिंदेच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे. जे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते. आता शिंदेना दिल्लीत जावं लागतं, आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं, आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं. पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट, यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला. हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही. आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो. आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय पवार साहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो. कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे, ते राहील. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही. उद्या बाळासाहेब आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीमध्ये असणार की नाही हे जाहीर करणार आहेत. आपण आता म्हणाल की ते अजूनही महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांनी ज्या जागा मागितल्या आम्ही सकारात्मक आहोत. आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा माहिती आहे, त्यांचा स्वभाव माहिती आहे, त्यांचा संघर्ष माहिती आहे, त्यांचं संघटनात्मक कौशल्य माहिती आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात, पण त्याच्यामध्ये समाज हित असतं किंवा राष्ट्राचं हित असतं असं आम्ही मानतो. आणि त्यांचा परखडपणा हा त्यांचा स्वभाव आहे, ही त्यांची ताकद आहे. आणि आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत.